नमस्कार विद्यार्थी मित्र, स्टडी विथ संकेत या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आपण बघणार आहोत 13 मार्च 2026 असे काही महत्त्वाचे चालू घडामोडी जे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि एमपीएससीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग आपण सुरू करूया. आपला प्रश्न क्रमांक पहिला. भारताने मिशन दिव्य अस्त्र अंतर्गत कोणत्या क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी मार्च 2026 मध्ये पुन्हा एकदा केलेली आहे? तर आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन बी, अग्नी 5 हे आपलं उत्तर आहे. बघा, या प्रकल्पाचे उद्घाटन ऑक्टोबर 2024 मध्ये झाले होते, परंतु त्याचे पूर्ण क्षमतेने काम आणि नवीन अध्यापन पोर्टाचे उपक्रम मार्च 2026च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहे. आणि हे मिसाईल म्हटलं तर जमिनीवर मार करणारे बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि याची रेंज 5000 ते 8000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि हे संपूर्ण आशिया, युरोप अशा काही भागात याची रेंज येते. ह्याची स्पीड बघितली तर ते आवाजाच्या वेगाने 24 पट जास्त जाऊ शकते. आणि मित्रांनो, हे मिसाईल बनवण्यामध्ये सर्वात जास्त मोठा भाग आहे तर तो आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा. तसेच आपण DRDO बद्दल थोडीफार माहिती बघून घेऊया, कारण की विकसित कोणी केली आहे? DRDOने. तर बघा, DRDOची स्थापना बघितली त्याच्या आधी बघा आपण DRDOचे फुल फॉर्म बघून घेऊया. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि ती स्थापना कधी झाली तर ती झाली 1958ला. याचे मुख्यालय बघितले तर ते आहे नवी दिल्ली. आणि याची ब्रीदवाक्य आहे बलसम मूल्य विज्ञानम, म्हणजेच शक्तीचे उगमस्थान विज्ञानात आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपण APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडंफार बघून घेऊया. बघा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. त्यांनी IGMDP म्हणजेच इंटिग्रेटेड गायडन्स मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला होता. याच्या अंतर्गत त्यांनी काय केलं होतं तर 5 महत्त्वाचे क्षेपणास्त्र विकसित केले होते. आणि बघा, या मिसाईल आठवणी ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, ती काय आहे? पटना. कशी तर बघा, P वरून काय ना पृथ्वी, त्याच्यानंतर A वरून अग्नी आणि T वरून त्रिशूल, तर N वरून नाग आणि A वरून आकाश. हे यांचे 5 मिसाईल आहेत आणि हे तुमचे ट्रिक आहे. काय होणार? पटना. P म्हणून पृथ्वी, A चे अग्नी, T चे त्रिशूल, N चे नाग आणि A चे आकाश. अशा प्रकारे तुम्ही माहिती ठेवू शकता. चला तर मग आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. महाराष्ट्र पोलीस दलाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणते नवीन पोर्टल 2026 मध्ये सक्रिय केलेले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला नक्कीच कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलाच जाणार आहे, म्हणून प्रश्न हा काळजीने आठवणीत ठेवा. तर बघा, याच्यामधून आपले उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन ए महा सायबर कवच, ऑप्शन बी सायबर रक्षक, ऑप्शन सी पोलीस मित्र, तर ऑप्शन डी ई सुरक्षा. तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए महा सायबर कवच, हे आपले उत्तर आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस दलाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी महा सायबर कवच हे विकसित केले आहे. बघा, आजच्या काळामध्ये ऑनलाईन धोकाधडी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच्यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने हे सुरू केलेले आहे. आणि आपण महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल थोडीफार माहिती बघून घेऊ. आणि बघा, महासायबर पोलीस कवच याचे मुख्य कमांड आणि कंट्रोल सेंटर बघितले तर ते कुठे आहे? नवी मुंबई येथे आहे. आणि बघा, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते ज्याने प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे सुरू केले आहे. बघा, आता महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल आपण बघूया. याची स्थापना कधी झाली? 2 जानेवारी 1961 मध्ये झाली. म्हणून 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस रेडिंग डे म्हणून साजरा केला जातो. आणि याची ब्रीदवाक्य बघितले तर ते काय आहे? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ काय होतो की सज्जनाची रक्षा करणे आणि दुर्जनाचा नाश करणं, असा याचा अर्थ होतो. बघा, महाराष्ट्र पोलीस अकादमी बघितलं तरी कुठे आहे? नाशिक येथे PSI आणि त्याच्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते. तर PTS बघितलं ते खंडाल, जालना, नागपूर, तुर्भे, सोलापूर इत्यादी ठिकाणी आहे आणि इथे पोलीस शिपाई पदाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. महाराष्ट्र राज्याचे नवीन 22वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर बघा, तर कोण आहे महाराष्ट्राचे राज्यपाल? आता कोण बनले? जिष्णुदेव वर्मा. बघा, यांनी रमेश बैस यांची जागा घेतली आहे. यांनी 10 मार्च 2026 रोजी राजभवनात शपथ घेतली आहे. आणि मित्रांनो, तारीख अगदी महत्त्वाची आहे. किती? 10 मार्च. तारीख महत्त्वाची आहे, आठवणीत ठेवायची. बघा, जिष्णुदेव वर्मा हे त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते त्रिपुरा राज्यातील एक राजघराण्यातील सदस्य सुद्धा आहेत.
आणि आपण आता संविधानातील राज्यपालाबद्दल थोडीफार माहिती बघून घेऊया. बघा, कलम 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल असे सांगितले आणि 7व्या घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्याचा राज्यपाल होऊ शकतो. त्याच्यानंतर कलम 154 बघितले तर काय म्हणते, राज्याच्या कार्यकारी अधिकारी राज्यपालाकडे असणार आहे. पण राज्यपाल केवळ नाममात्र प्रमुख असते. तर मुख्य अधिकारी कोण असतात? मुख्यमंत्री. आणि बघा, त्यांना मुख्यमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो. तसेच ते महाधिवक्ता आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षाची नियुक्ती करतात. तर विधानसभेचे अधिवेशन बोलवणे किंवा बरखास्त करणे हा त्यांचा अधिकार असतो. आणि बघा, कलम 213 मध्ये जेव्हा विधानमंडळाचे अधिवेशन चालू नसते तेव्हा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. चला, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, नुकताच सादर झालेला महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 नुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती रुपये करण्यात आलेला आहे? बघा, आपल्या सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता त्यांच्या प्रत्येकी महिना किती येणार? 2100 रुपये. आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन सी, 2100 रुपये. बघा, पूर्वी या योजनेदरम्यान 1500 रुपये दिले जात होते. आता ती रक्कम वाढून किती झाली? 2100 रुपये झाली आहे. आणि याच्यामध्ये पात्रता बघितली तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेसाठी पात्र मानले जाते. तसेच वयोमर्यादा बघितली तर 21 ते 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोट, परिपक्व आणि निराधार महिला यांना सुद्धा काय मिळेल? लाभ मिळेल. तसेच आपण बघा, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अधिकृतपणे 1 जुलै 2024 पासून सुरू झाली. तर नमो शेतकरी महासन्मान निधी या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये दिले जाते. याच्यामध्ये 6,000 केंद्र सरकारकडून तर 6,000 राज्य सरकारकडून दिल्या जाते. त्याच्यानंतर बघा, लेक लाडकी योजना ही 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली. यात मुलींच्या जन्मापासून तर 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये दिले जातात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, 13 मार्च 2026 रोजी जगभरात कोणता आरोग्यविषयक दिवस साजरा केला जातो? तर हा कोणता आहे? ऑप्शन बी, जागतिक निद्रा दिन. हा दरवर्षी मार्च महिन्यातील 3ऱ्या शुक्रवारला साजरा केला जातो. याचे उद्देश बघितले तर झोपेचे महत्त्व पटवून देणे याचे मुख्य उद्देश आहे. बघा, एका प्रौढ व्यक्तीला दररोज सरासरी 7 ते 9 तास झोप गरजेची असते. तर बघा, आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपला मेंदू शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि आठवणी साठवण्याचे काम करते. तर बघा, प्राण्याच्या झोपेमध्ये बघितलं तर जिराफ हा दिवसातून फक्त 30 मिनिट ते 2 तास झोपतो. आणि बघा, जो कोआला आहे तो दिवसात 22 तास फक्त झोपण्यात घालवतो. तर डॉल्फिन हा झोपताना आपला एक डोळा उघडा ठेवतो आणि अर्धा मेंदू जागृत ठेवतो. चला, याबद्दल आपण आता काही महत्त्वाचे मुद्दे बघू. पहा मित्रांनो, 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस मनवला जाते. तर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस मनवला जाते आणि 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन हा साजरा केला जातो. तर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला आहे. बघा, 10 मार्चला CISF याची स्थापना दिन, तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF याची सुद्धा स्थापना दिन आहे. बघा, 13 मार्चला जागतिक निद्रा दिन हा आपण बघितलाच आहे. हा मार्च महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारला येतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, नाटो या लष्करी संघाने 33वे सदस्य राष्ट्र होण्यासाठी कोणत्या देशाने मार्च 2026 मध्ये महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे? तर याच्यामध्ये आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन ए, युक्रेन. बघा, याच्यामुळे सर्वात जास्त धोका कोणाला होणार आहे? रशियाला. आणि आता रशिया युक्रेनवर ताबडतोब हल्ले करणार, हे पक्का आहे. पहा, युक्रेनच्या संसदेने नाटोमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या अंतिम करारावर स्वाक्षरी केली आहे आणि नाटोचे सर्व 32 विद्यमान राष्ट्रांनी युक्रेनच्या समावेशाला हिरवा झेंडा दिला आहे. तर रशिया युक्रेन संघर्षानंतर युक्रेनने आपल्या सुरक्षेसाठी नाटोमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न तीव्र केले होते. तर बघा, फिनलँड हा 31वा आणि स्वीडन हा 32वा, यांच्यानंतर युक्रेन आता या संघात भाग घेणारा 33वा राष्ट्र बनला आहे. बघा, नाटोचे सदस्यत्व मिळवल्यामुळे युक्रेनला जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी आघाडी संरक्षण मिळणार आहे. आता आपण थोडंफार नाटोबद्दल बघूया. नाटोचे फुल फॉर्म बघितले तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे याचे फुल फॉर्म होते आणि याची स्थापना बघितली तर ते 4 एप्रिल 1949 मध्ये झाली आहे आणि याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम इथे आहे. याचे मूळ उद्देश काय आहे तर बघा, सदस्य राष्ट्रांचे सामूहिक संरक्षण करणे. जर एका सदस्य राष्ट्रावर हल्ला झाला तर सर्व सदस्यांवर झालेला हल्ला मानला जातो आणि हे सगळे 32 देश मिळून त्या समोरच्या देशावर काय करतात? हल्ला करतात.
आणि युक्रेनबद्दल बघितलं तर युक्रेनची राजधानी आहे कीव. इथले चलन बघितले तर युक्रेनिया. इथली अधिकृत भाषा युक्रेनिया. तर राष्ट्राध्यक्ष बघितले तर ते आहे व्लादिमीर जेलेन्स्की. तर पंतप्रधान हे आहे युलिया स्विहरीडेन्को. जगाचे अनाजाचे कटोरे म्हणून युक्रेनला ओळखले जाते. बघा, युक्रेन हा जगातील गहू आणि सूर्यफूल तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे, त्याच्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. आंतरराष्ट्रीय मलेरिया संमेलन 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली इथे हे आयोजित करण्यात आलेले आहे. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मलेरिया संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात जगभरातील आरोग्य तज्ज्ञ, संशोधक आणि विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनाचे मुख्य उद्देश बघितले तर 2030 पर्यंत भारताने 2030 पर्यंत देशातून मलेरिया पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या उद्दिष्टाने हे धोरण आखण्यात आले होते. बघा, दिल्लीबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. तिथले मुख्यमंत्री ह्या आहे रेखा गुप्ता. तर लेफ्टनंट गव्हर्नर बघितले तर ते आहे तरनजीत सिंह संधू. बघा, दिल्ली हे यमुना नदीच्या काठावर बसलेली आहे आणि हिच्या सीमा बघितल्या तर दिल्ली ही 3 बाजूने काय झालं आहे, हरियाणाने घेरलेली आहे. आणि पूर्वेला बघितलं तर उत्तर प्रदेश. इथे अरावली पर्वतरांगाचा शेवट भाग आहे, हा या शहरातून जातो. बघा, दिल्लीला 1911 भारताची राजधानी कलकत्तावरून दिल्ली येथे हलवण्यात आली आणि 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र हा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे आणि विधानसभा स्थापन करण्यात आली. इथे दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे येथे उपराज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि विधानसभाच्या जागा बघितल्या तर दिल्लीमध्ये एकूण 70 विधानसभा जागा आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने शक्तीच्या धर्मांतरात बंदी घालण्यासाठी धर्माचे स्वातंत्र्य विधेयक 2026 बिल कोणते आहे, फ्रीडम ऑफ रिलिजियन बिल 2026ला मंजुरी दिली आहे? तर याच्यामधून आपले उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन बी छत्तीसगड. आता हे बिल आणण्याचे मुख्य उद्देश बघितले तर प्रलोभन, बळजबरी किंवा फसवणूक करून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. बघा, छत्तीसगड सरकारने नुकतेच आपल्या जुन्या कायद्यात सुधार करून किंवा नवीन स्वरूपात हे कडक विधेयक मांडले आहे, ज्याच्यामध्ये दोषींना कडक कारवायास आणि दंडाची तरतूद केल्या जाणार आहे. आता आपण छत्तीसगडबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 2000 झाली आणि हे मध्य प्रदेशपासून वेगळे होऊन आपली स्थापना केली. त्याच्यानंतर याचे मुख्यमंत्री बघितले तर ते कोण आहे? विष्णुदेव साय. तर राज्यपाल रामेक डेका हे इथले राज्यपाल आहे. इथली राजधानी बघितली तर ते आहे नवा रायपूर. आता याचे नाव काय झाले आहे? अटलनगर. आणि इथे विधानसभा सीट बघितल्या तर ते आहे 90 आणि लोकसभा सीट 11 तर राज्यसभा सीट 5 आहेत. बघा, छत्तीसगडला धानाचे कटोरे म्हटले जाते. हे तसेच भिलाई पोलाद प्रकल्प बघितला तर रशियाच्या सहकार्याने इथे स्थापन केला आहे. हा भारताचा महत्त्वाचा पोलाद प्रकल्प आहे. बघा, हे राज्य कोळसा, लोहखनिज आणि टीन या उत्पादनासाठी आघाडीवर आहे. चला, प्रश्न क्रमांक 9 आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत आसाममध्ये भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन सी दीपाली दास. तर पहा, दीपाली दास या नागरिकत्व सुधार कायद्याअंतर्गत आसाममध्ये भारतातील नागरिकत्व मिळवणारी पहिली व्यक्ती आहे. त्या 7 फेब्रुवारी 1988 रोजी आपल्या पतीसोबत बांगलादेशातून भारतात आल्या होत्या आणि 2019 त्यांना विदेशी घोषित करून सिलचर येथे डिटेन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तर बघा, आपण ज्या आता काही प्रथम महिला आहेत त्या बघूया. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहातील प्रमुख म्हणून सभाश आल्या आहेत. तर केरळच्या पहिल्या पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण आहे? थान्यासी नाथन. बघा, मणिपूरच्या उपमुख्यमंत्री ह्या कोण बनल्या आहे? नेमच्या किपनेगेनी. रुद्र कार्बेट हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरलेल्या भारतातील सैन्याची पहिली महिला अधिकारी म्हणून हंसजा शर्मा ही होती. तर प्रजासत्ताक दिनात 2026च्या 140 पुरुष जवानांच्या CRPF तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी सिमरन बाला ही होती. बघा, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला बघितली तर ते काम्या कार्तिकन ही आहे. तर प्रेस क्लब ऑफ इंडियनच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुचा. त्याच्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा ह्या आहेत. तर नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून मनाली मकरंद क्षीरसागर ह्या होत्या आणि भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर पायलट म्हणून आस्था पुनिया. तर भारताची पहिली महिला मतदाता म्हणून विभा देवी ह्या होत्या. तर पहिली महिला केंद्र विधी सचिव ह्या अंजू राठी राणा ह्या आहेत.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला आहे मित्रांनो? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान. याच्यामधून आपलं उत्तर आहे ए, उत्तर प्रदेश. तर पहा, राज्यातील गावागावामधील सरकारी शाळा, ग्रामपंचायती आणि समुदायाच्या केंद्रांना हाय स्पीड ब्रॉडबँड जोडण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. याचे मुख्य उद्दिष्ट बघितले तर ग्रामीण भागातील ई गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवांचा विस्तार करणे ह्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतनेट या सहकार्याने उत्तर प्रदेशतील कानाकोपऱ्यावर ऑप्टिकल फायबर नेटवर्क जाळे पसरवण्यात येत आहे. उत्तर प्रदेश बद्दल थोडीफार माहिती बघितली तर बघा, याची राजधानी लखनौ, जे गोमती नदीच्या काठावर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तर राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्या आहेत. येथील विधानसभातील जागा बघितल्या तर ह्या 403 ह्या इथे सर्वात जास्त विधानसभाच्या जागा आहेत. त्याच्यानंतर विधान परिषद बघितली तर तिथे किती जागा आहे? 100 जागा आहेत. आणि लोकसभा सीट इथे सर्वात जास्त आहेत, त्या किती आहे? 80. राज्यसभा सीट बघितल्या तर त्या 31 आहे. बघा, पंचामृत योजना ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी सुरू केली होती. तसेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्याच्यानंतर नंदबाबा दूध मिशन हे दूध उत्पादनाला आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केले होते. तर मित्रांनो, हे होते आजची महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडी. जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपण भेटूया उद्या नेक्स्ट क्लासमध्ये. धन्यवाद.